हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? माझ्या हातात एवढे सगळे कपडे बघून तुम्हाला समजलंच असेल की आज मिशोचा जो आहे तो मस्त शॉर्ट कुर्तीचा हॉल व्हिडिओ असणार आहे। आणि ह्या वेळेसचा म्हणजे जो हॉल आहे ना तो मला इतका स्वतःलाच जास्त आवडलाय की मी कन्फ्यूज आहे की इतक्या सगळ्यांमधून मी स्वतःसाठी काय ठेवू। एक तर मी ऑलरेडी चूज करून घेतलं आणि ते मी घालून पण घेतलेलं आहे। तर चला विदाउट वेस्ट टाइम न करता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। आणि हो, आजचा संडे तरी पण मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते कारण की कालच्या दिवशीही मिशोवर जो होता तो हॉल चाललेला सेल चाललेला होता आणि आजचा शेवटचा दिवस आहे सेलचा। तर म्हटलं कारण कालच्या दिवशी काही कुर्ती मला रिसीव्ह झालेल्या नव्हत्या त्यामुळे मी काल काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू शकले नाही, पण आज माझ्याकडे सगळ्या कुर्तीज आहेत। सो म्हटलं आज जो आहे आजच तुमच्यासोबत हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करते जेणेकरून तुम्हालाही ऑफरमध्ये आपण काही खरेदी केलं तर काही ना काही 10, 20, 50 रुपये जे आहे ते आपल्याला डिस्काउंट जातो। सो तुमचा फायदा व्हायला पाहिजे म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे। तर चला टाइम वेस्ट न घालवता जे आहे ना मी तुम्हाला आता हॉल जो आहे तो मी ते सुरू करणार आहे। सगळ्यात आधी जी मी कुर्ती वेअर केलेली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला घालून वगैरे दाखवली होती। ह्या सगळ्या ज्या काही कुर्त्या आहेत मी तुम्हाला प्रॉपर वेअर वगैरे करून जे आहे ते साईडला इथे घालून दाखवणार आहे। प्राइस वगैरे जी आहे ती मी तुम्हाला व्यवस्थित जे आहे जेवढे आठवेल तेवढे सांगण्याचा प्रयत्न करते। तर ही पहिली जी कुर्ती आहे ना तर ती इथे अशी बलून वाले स्लीव्ज असतात ना तर तशी ही आहे। 3/4 मध्ये हिची साईज आहे। खालून जे आहे ते फ्रिल वगैरे आहे हिला। आणि प्राइस मध्ये इतक्या प्राइस मध्ये आय थिंक 280 रुपये याची प्राइस आहे। तेवढ्यामध्ये मला असं वाटतं की इतकी छान कुर्ती जी आहे ती मिळणं मला असं वाटतं की हे फक्त मिशोवरच होऊ शकतं। म्हणजे छान आहे कापड अकॉर्डिंग टू प्राइस ना मला असं वाटतं की छान आहे। कॉटन आहे सो उन्हाळ्यामध्ये तर घालण्यासाठी अगदी छान आहे। एखादी तुम्ही डार्क किंवा लाईट कलरची कार्गो वगैरे जरी यूज केली ना यावर तरी पण मला असं वाटतं की खूप छान दिसेल। तसं मी जी कार्गो वेअर केली ना मी तिची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये जे आहे ते देऊन देईन। सो ती पण मी मिशोवरूनच घेतलेली होती आणि अशा पद्धतीने मला असं वाटतं की धुतल्यानंतर पण थोडा सॉफ्ट होऊन जाईल कापड आणि थोडाफार कलर जो आहे कारण इतका डार्क कलर त्यामुळे थोडाफार कलर जो आहे तो थोडाफार जाऊ शकतो, पण अदरवाईज इतक्या प्राइस मध्ये मला असं वाटतं की कुर्ती अगदी एक नंबर आहे आणि मी तरी हिला ठेवणार आहे। तर चला पुढच्याही कुर्त्या ज्या आहेत ते तुम्हाला एक एक करून मी दाखवते। मी या आधी पण मिशोवरून 2 शॉर्ट कुर्तीज आणि टॉप वगैरे आपण ज्याला म्हणू शकतो तशी मी ऑर्डर केलेली आहे। त्यांना वॉश वगैरे केल्यानंतर त्यांचा एक्सपिरियन्स मला चांगला आलाय। सो त्यांच्याशी जे काही मिळते जुळते कापड असतील ना मी त्याची अश्युरिटी देऊ शकते तुम्हाला की हे धुतल्यानंतर कसे वगैरे होतील म्हणून। तर चला मग सगळ्यात आधी ना मी ह्या कुर्तीज तर म्हणजे ह्या कालच्या दिवशी वगैरे आल्या होत्या म्हणून मला माहिती आहे, पण मला एक्साइटेड आहे की या दोघांमध्ये कसं निघतं। तर आपण यांच्यापासूनच जे आहे ती पुढची सुरुवात करूयात। तर ही पण जी नेक्स्ट आहे ना ही रेडच कलरची, मी रेड कलरच्या ऍक्च्युली ना 3 कुर्ती मागवलेल्या होत्या आणि माझं असं होतं की ह्या तिघी रेड मधून जी कुर्ती मला छान दिसेल जिचं कापड प्राइस मध्ये कापड वगैरे व्यवस्थित असेल तर ती मी ठेवून घेईन। सो ही सेकंड वाली रेड आहे आणि तुम्हाला मी व्हिडिओ म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देताना पण फर्स्ट रेड सेकंड रेड जे आहे अशा पद्धतीने जे आहे ज्या रेंज मध्ये मी तुम्हाला दाखवली ना फर्स्ट सेकंड थर्ड तशा पद्धतीने तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये जे आहे त्यांची लिंक्स पण तशाच मिळतील। तर ही जी कुर्ती आहे ना ओके सो ही स्लीवलेस आहे, हिला स्लीव्स नाहीयेत आणि आतमध्ये पण नाहीयेत की तुम्ही नंतर वगैरे लावू शकतात, स्लीवलेसच असणार आहे ही कुर्ती। तर हिची प्राइस जी आहे ना ती 230 रुपये आहे हिची प्राइस आणि हिचा पण जो नेक आहे ना तो याच्यासारखाच व्ही नेक आहे। डिझाईन मध्ये थोडा फरक आहे, कापड वगैरे दोघांचा अगदी सेम आहे, थोडासा कलर मध्ये थोडा डिफरन्स आहे। हा जो आहे ना थोडा रेड व्हाईट आणि येल्लोच्या मिक्सचर मध्ये जे आहे ना तसे याच्यावर प्रिंट आहे। फ्रिल वगैरे जशी इथे दिली ना याची आणि याची तशी ही सेमच आहे, तसं मी तुम्हाला घालून दाखवेलच तुम्हाला आयडिया येईल। सो मला असं वाटतं की 230 रुपयाच्या म्हणजे प्राइस मध्ये ही कुर्ती मला असं वाटतं की चांगली आहे आणि वॉश केल्यानंतर पण सॉफ्ट अजून सॉफ्ट होऊन जाईल मस्त। आणि स्लीव्हलेस वगैरे तुम्ही जर घालत असाल तर मला असं वाटतं की मी हा एक ऑप्शन तुम्ही जो आहे तो इन्क्लूड करू शकतात कारण स्लीव्हलेस मध्ये मी ही एकच कुर्ती मागवलेली आहे शॉर्ट मध्ये टॉप वगैरे आपण म्हणू शकतो। अदरवाईज सगळे जे आहेत ते 3/4 साईज मध्ये जे आहे तर स्लीव्हचे तसं मी मागवलेलं आहे। सो छान आहे ही पण। आता चला सेकंड वाली जी आहे ती ओपन करून बघूया। जसं मी सांगितलं की ही पण रेड कलर मध्येच असणार आहे आणि हो यावेळेस माझा फेवरेट पिंक कलर मी एकही काहीच मागवलं नाही कारण बऱ्याच वेळा मागवलं की मी पिंकच मागवते आणि मला असं वाटतं की माझ्या घरासोबत तुमच्या घरामध्येही मी दाखवल्यामुळे पिंकच ना होऊन जावं। सो मी यावेळेस पिंक काही मागवलंच नाहीये।
तर बघा ही पण रेड कलरचीच आहे कुर्ती आणि कॉटन मध्ये, कॉटन आहे, ही पण कॉटन आहे. तिघं आतापर्यंत दाखवलं तिघही मस्त कॉटन मध्ये आहेत, धुतल्यानंतर छान सॉफ्ट होऊन जातील. हिचं पण कापड तसाच सेम आहे, पण मला असं वाटतं की ही स्मॉल साईज आहे ही, पण ही मला भरपूरच लूज होईल. सो मला जर ठेवायची असेल तर एक्स्ट्रा स्मॉल मध्ये हिला मागवावी लागेल. आणि हो, मी सगळ्या ज्या कुर्त्या आहेत ना ह्या सगळ्या स्मॉल साईज मध्ये मागवलेल्या आहे, कारण स्मॉल साईज काय होतं ना, कारण एखादा कापड असा असतो की तो धुतल्यानंतर ना थोडा श्रिंक होऊन जातो. मग श्रिंक झाल्यानंतर आपला ऑप्शन नसतो त्याला जे आहे त्याची साईज वाढवण्याचा. तसं मला एक्स्ट्रा स्मॉल जर मागवला ना तर अगदी परफेक्ट येतो. सो पण मी त्या कारणाने फक्त मागवत नाही, कारण माझ्याकडे मशीन वगैरे आहे, मी एक शिलाई मारून घेत असते. अदरवाइज एक्स्ट्रा स्मॉल मागवलं तर मला त्याला अल्टर वगैरे करायची काही गरज पडत नाही, पण मी स्मॉलच मागवते. तर बघा, पण ही मला असं वाटतं की ही भरपूर जास्त थोडी लूज होईल. मला कापड वगैरे छान आहे. हिचा पण व्ही जो आहे ना नेक आहे आणि थोडा डीप वाटतोय मला, याचा नेक थोडासा डीप वाटतोय. थोडा डिफरन्स आहे इथे, जे पुढच्या साईडला आहे ना थोडं त्यांनी छान असं वेगळं पॅटर्न दिलेला आहे. स्लीव्ज जे आहेत ते अशा पद्धतीने 3/4 साईज मध्ये आहेत आणि याला फ्रिल वगैरे नाहीये, फक्त पुढच्या साईडून जे आहेत ना अशा थोड्या चुन्या आहेत, हे फ्रिल मध्ये नाहीये. सो छान आहे ही पण, आणि उन्हाळ्यात घालण्यासाठी तर मला असं वाटतं की छान वाटेल. चला मग, तिघही ज्या रेड कुर्ती होत्या त्या आपल्या बघून झालेल्या आहेत आणि हिची जी प्राइस आहे ना ती 280 रुपये आहे. तर 280च्या मानाने, जसं आता ही 230 मध्ये मी आली तरी हिला स्लीव्ज नाहीये, तर बाकीचे जे 50 रुपये वरचे दिले त्यामध्ये तुम्हाला स्लीव्ज मिळते. सो ऑप्शन आहे तुमच्याकडे, तिघांमधून तुम्ही कुठलीही एक जी आहे ती इन्क्लूड करून घेऊ शकता. आता वेगळ्या थोड्या बघूयात. आता ही जी आहे ना, मी आधी सगळ्यात तुम्हाला जे डिफरंट आहेत ना त्या जरा दाखवून देते. सो शॉर्ट व्हिडिओमध्ये मी हिला पण तुमच्यासोबत शेअर केलं होतं. तर हिची जी प्राइस होती ना ती होती 364 रुपये. सो या कुर्तीची जी प्राइस आहे ना तर ती 364 रुपये आहे. थोडं एक्स्ट्राचं जे काम आहे ना ते यावर झालेलं आहे. मला असं वाटतं की या ज्या पण तुम्हाला तिघं कुर्तीज दाखवलं ना त्यापेक्षा याचं जे कॉटन म्हणजे फॅब्रिक आहे ना ते थोडं अजून चांगल्या क्वालिटीचं आहे. स्टिचिंग वगैरे पण छान आहे आणि नेक पण खूप जास्त डीप नाहीये. एक्स्ट्राचं इथे जे आहे ते त्यांनी थोडं थ्रेडवर्क वगैरे जे आहे ते थोडं केलेलं आहे. फ्रिलमध्ये आहे अगेन, आणि 3/4 जी स्लीवची साईज जी आहे ना ती 3/4 आहे. एक्स्ट्राचं वेगळा फॅब्रिक जे आहे ते इथे त्यांनी लावलेलं आहे. त्यामुळे त्यांनी जे आहे क्वालिटी पण छान आहे कापडाची, म्हणून त्यांनी 364 रुपये दिले. पण मी हे ऑफरच्या आधी घेतलंय, सो ऑफरमध्ये तुम्हाला थोडंफार कमी जे आहे ते प्राइसमध्ये नक्की मिळेल असं मला वाटतं. सो धुतल्यानंतर अजून छान सॉफ्ट होऊन जाईल, कारण कॉटन काय असतं ना की आधी असं रफ दिसतं एकदम, धुतल्यानंतर मग छान मस्त सॉफ्ट होऊन जातं. सो छान आहे ही पण. डार्क कलरच्या एखाद्या म्हणजे डार्क कलरची जीन्स असेल किंवा डार्क कलरची कार्गो वगैरे असेल तर त्यावर मला असं वाटतं खूपच मस्त दिसेल ही. आता मी पुढच्या ज्या पण तुम्हाला दाखवते त्या सगळ्या सेम पॅटर्न मध्ये आहेत, पण सगळ्यात 3 आहेत आता माझ्याकडे. ऍक्च्युली मी अजून एक मागवली होती पण ती मला रिसीव्हच झाली नाही, ती डायरेक्ट कॅन्सलच केली त्यांनी. सो बघा, ही एक येल्लो कलरची आहे. येल्लो म्हणजे मस्टर्ड येल्लो कलर असतो ना तशामधला याचा कलर आहे. आणि ही पूर्ण अशी स्ट्रेट असते ना, स्ट्रेट शॉर्ट कुर्ती ही तशी आहे. आणि याचा जो गळा आहे ना तर तो अशा पद्धतीने थोडा छोटा व्ही आणि मग असा सर्कल मध्ये आहे. 3/4 जे आहेत त्याच्या स्लीव्ज आहेत आणि याचा कापड मला असं वाटतं की धुतल्यानंतर ना छान भरला जाईल हा. आणि प्राइस याची आहे 240 रुपयाची ही कुर्ती आहे. आणि 240 रुपयाच्या मानाने मला असं वाटतं की कापड नेक्स्ट लेवल त्यांनी यूज केलेला आहे. म्हणजे छान आहे, थोडा वेगळा असा कॉटन मध्ये आहे आणि मस्त वाटतंय की धुतल्यानंतर अजून थोडा भरला जाईल. कलर वगैरे काही जाणार नाही याचा असं वाटतंय मला धुतल्यानंतर. छान आहे पण कापड असं मस्त वाटतंय की काहीतरी वेगळं, म्हणजे येल्लो मध्ये काहीतरी छान वेगळं ट्राय करायचं असेल तर मला असं वाटतं की छान मस्त वाटेल डार्क कलरच्या कार्गो वगैरेवर, जीन्स वगैरेवर घातलं तर. आणि अशा पद्धतीने ही जी आहे तर ही कुर्ती आहे. नेक्स्ट आहे ही थोडी अशी म्हणजे लाईट ग्रीन किंवा जो मेहंदी कलर असतो ना, लाईट मेहंदी कलर तशातली ही कुर्ती आहे. याचा जो याची प्राइस आहे 210 रुपये याची प्राइस आहे. मला असं वाटतं की आजच्या हॉलमधल्या ही सगळ्यात स्वस्त जी आहे, नाही अजून एक आहे याच्यापेक्षा स्वस्त आहे. सो ही 210 रुपयाची जी आहे ही कुर्ती आहे आणि ही स्मॉल साईज मध्ये एकदम परफेक्ट आहे. ती पण येलो दाखवली, ती पण एकदम परफेक्ट होईल स्मॉल जर तुम्हाला लागत असेल तर.
आणि कापड ना याचा थोडा असा कॉटन नाही, याचा थोडा कॉटन ब्लेंड असतो ना असा थोडासा, त्या टाईपचा जो आहे ना तसा हा कापड आहे. धुतल्यानंतर सॉफ्ट होऊन जाईल पण थोडा पातळ होऊन जातो ना, धुतल्यानंतर एखादा कापड पातळ होऊन जातो तशा पद्धतीचा याचा थोडासा कापड आहे. पण असं हाताला सॉफ्ट लागतोय छान. तर जर तुम्हाला असं लाईट असं एखादा कलर तुमच्या इकडे ऍड करायचा आहे तुमच्या याच्यात तर मग तुम्ही ही घेऊ शकतात. पण मला असं वाटतं की प्राइसच्या अकॉर्डिंग 200 रुपयामध्ये मला असं वाटतं की बरोबर आहे. सेम जी तुम्हाला येलो दाखवली मी 3/4 स्लीव्ज आहे, गळाचं जे पॅटर्न आहे ते पण अगदी तसंच्या तसं सेम आहे. सो अशा पद्धतीने ही जी आहे ही कुर्ती आहे. आणि नेक्स्ट जी आहे आता ही लास्ट कुर्ती आहे आपल्या याच्यातली, आणि ही जी आहे ना ही सगळ्यात स्वस्त आहे आजच्या हॉल मधली. तर ही अशी बघा डार्क, पूर्ण डार्क नेव्ही ब्लू कलर असतो ना तशातली ही कुर्ती आहे. अगेन स्लीव्ज जी आहे ती 3/4 साईज मध्ये आहे. गळा जो आहे जो तुम्हाला आता मी दोघांचा दाखवला सेम तसा आहे, स्मॉल साईज मध्ये मागवलेली आहे मी. आणि लाईट कलरच्या जीन्सवर मला असं वाटतं की खूप छान दिसेल. कापड जो आहे ना हिचा काहीतरी जी वरून काहीतरी असतं बघा तसा एक, म्हणजे कॉटन तर नाहीच आहे, हा कॉटन नाहीच आहे, अजिबात कॉटन नाहीये, थोडा वेगळा असा, माहित नाही मला तर सांगता येत नाही. मला जर नाव मिळालं तर मी खाली तुम्हाला जे आहे ते टाकून देईल की याचा कापड जो आहे तो कसा आहे म्हणून. तर तशातली ही कुर्ती आहे. डार्क आहे याचा कलर वगैरे, म्हणजे कापड असं आहे की कलर सोडणारच नाही असा हा कापड आहे. पण छान आहे. मला असं वाटतं की एखादा डार्क कलर ऍड करायचा आहे आणि रफ अँड टफ पाहिजे की तशी मला असं वाटतं की ही कुर्ती छान असणार आहे. सो मस्त आहे ही पण. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की जे याच्या आधी पण मी दोन्ही कुर्त्या मागवल्या होत्या त्यांच्या बेसवर मी जसं तुम्हाला सांगितलं की याचा कलर जाईल की नाही जाणार, तर माझ्याकडे बघा ही एक कुर्ती होती, ही तुम्ही कदाचित व्हिडिओमध्ये पाहिलेली पण असेल, बऱ्याच वेळा घातलेली आहे मी. तर ही एक कुर्ती आहे व्हाईट कलरची, ही अशी आहे आणि ही पण कॉटनची आहे, प्युअर म्हणजे कॉटन. हिला 2 वेळा माझे 2 ते 3 वेळा वॉश करून झालेली आहे. आणि वॉश केल्यानंतर थोडा कापड असा मस्त भरलेला होता याचा आणि थोडीशी श्रिंक पण ही झालेली होती. पण बऱ्याच वेळा मी घातली हिला आणि मस्त दिसते अशी. हिची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल घालून. तर मी आता दाखवेल की माहित नाही, फोटो वगैरे असतील जुने तर लावून देते मी. सो ही एक कुर्ती होती. आणि त्याच्या आधी जसं मी आता घातलेलं आहे ना रेड कलरची तशातलीच ही एक होती माझ्याकडे, सेम तशातलीच होती ही. सगळं फ्रिल वगैरे खाली अगदी सेम आहे, फक्त जे पॉम ज्याला म्हणतात ना तर ते पॉम त्यांनी इथे स्लीव्हजवर जरा यूज केलेले आहेत आणि खालच्या साईडला जे आहेत ते यूज केलेले आहेत. आम्ही प्रतिबालाजी गेलो होतो, बऱ्याच लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला असेल, त्यामध्ये मी याला वेअर केलेलं होतं. डार्क कलरच्या जीन्सवर जे आहे ब्लॅक वगैरेवर खूप छान दिसेल. तर अशा पद्धतीची ही एक होती टॉप आणि ही मी बऱ्याच वेळा घातलेला आहे, वॉश वगैरे सगळं माझं करून झालंय. त्यामुळे यांचा कलर, हिचा तर कलर वगैरे काहीच गेलेला नव्हता आणि सेम यांचा कापड आहे ना हा पण तसाच येतो. त्यामुळे कलर वगैरे जो आहे जसं मी तुम्हाला सांगितलं एवढा जास्त जाणार नाही. सगळ्यांच्या लिंक मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जशी जशी कुर्ती मी दाखवत गेली तशी लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि या सगळ्यांमधली तुम्हाला सगळ्यात जास्त कुर्ती कुठली आवडली मला कमेंटमधून नक्की सांगा, कारण मी साईडला तुम्हाला घालून दाखवलेल्या आहेत. आणि जमलं तर मी शॉर्ट व्हिडिओमधून पण तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. शॉर्ट व्हिडिओच्या लिंक क्लिकेबल नसतात, त्यामुळे मी कम्युनिटी पोस्ट केलेली असते, त्यामध्ये जाऊन जे आहे तुम्ही तिथून लिंक ज्या आहेत त्या प्रोडक्टच्या तुम्ही घेऊ शकतात. चला मग आता या मस्त अशा छान शॉर्ट कुर्ती सोबत जो आहे तो माझा मी आजचा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्लॉग कसला करू मला हेही कमेंटमधून सांगा. चला भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तर स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.